कर्क राशि 4 एप्रिल आर्थिक प्रगती के मानसिक ताण पहा सविस्तर भविष्य। नमस्कार, आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। कर्क राशीच्या माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कधी विचार केलाय का की आपण सगळ्यांसाठी इतकं करतो, पण जेव्हा आपली वेळ येते तेव्हा आपण एकटेच का असतो? 4 एप्रिलचा हा शनिवार तुमच्या आयुष्यात एक असा वळण घेऊन येणार आहे जिथे एका बाजूला पैशांची आवक वाढणार आहे, तर दुसऱ्या बाजूला मनावरचा ताण तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेणार आहे। आज काहीतरी असं घडणार आहे जे तुमच्या डोळ्यात पाणी आणेल, पण ते पाणी आनंदाचं असेल की दुःखाचं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आजचा दिवस तुमच्या संयमाचा अंत पाहणारा ठरेल। पुढे जाण्यापूर्वी कमेंटमध्ये आपल्या लाडक्या कुलदैवतेचं नाव नक्की लिहा आणि सांगा की माझ्या नशिबावर पूर्ण विश्वास आहे। कर्क राशीची आंतरिक घालमेल। कर्क राशीचे लोक म्हणजे जणू प्रेमाचा आणि त्यागाचा महासागर, पण मित्रांनो, या महासागराच्या तळाशी किती दुःख साचलं आहे हे फक्त तुम्हालाच ठाऊक आहे। 4 एप्रिलच्या या शनिवारी तुमच्या आयुष्यातील त्या जुन्या जखमा पुन्हा एकदा ओल्या होऊ शकतात। तुम्ही नेहमी दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा बळी दिला। कोणाचं लग्न असो, कोणाचं दुखणं खुपणं असो, धावून जाणारा पहिला माणूस कर्क राशीचा असतो। पण जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा मागे वळून पाहिल्यावर किती लोक दिसतात? आजचा हा शनिवार तुमच्या या स्वभावाची परीक्षा घेणारा आहे। ग्रहांची स्थिती सांगतीये की तुमच्या मनावर आज एक विचित्र मळभ असेल। तुम्हाला वाटेल की मीच का, माझ्यासोबतच असं का होतं? पण थांबा, आजची ही मानसिक स्थिती तुम्हाला एका मोठ्या सत्याकडे घेऊन जाणार आहे। आजचा हा व्हिडिओ फक्त राशी भविष्य नाही, तर तुमच्या आत्मसन्मानाचा आरसा आहे। शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील हा मानसिक ताण कायमचा संपवून टाकेल। 4 एप्रिल ग्रहांची गुंतागुंत आणि शनीचा प्रभाव। आज शनिवार आहे। शनिदेव, जे न्यायाचे प्रतीक आहेत, त्यांची नजर आज कर्क राशीच्या चंद्रावर आहे। चंद्र म्हणजे तुमचं मन आणि शनी म्हणजे शिस्त आणि कर्म। जेव्हा चंद्राची शीतलता आणि शनीची कठोरता एकत्र येते तेव्हा मनामध्ये विचारांचे काहूर माजते। 4 एप्रिलला होणारा हा योग तुम्हाला सांगतोय की आत्तापर्यंत तुम्ही जे सहन केलं त्याचा हिशोब करण्याची वेळ आली आहे। शनिदेव आज तुम्हाला विचारतील की स्वतःच्या प्रगतीसाठी तुम्ही काय केलं। जर तुम्ही केवळ दुसऱ्यांच्या मागे धावण्यात वेळ वाया घालवला असेल तर आज तुम्हाला थोडा त्रास होईल, पण जर तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट केले असतील तर शनीची हीच दृष्टी तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवेल। आज लोखंड, तील किंवा यंत्रासंबंधित काम करणाऱ्या कर्क राशीच्या जातकांना मोठा लाभ होणार आहे। पण लक्षात ठेवा, आज कोणाकडूनही कर्ज घेऊ नका आणि कोणाला देऊ नका, कारण दिलेला पैसा परत येण्याची शक्यता आज धूसर आहे। आर्थिक प्रगती। आर्थिक आघाडीवर आजचा दिवस तुमच्यासाठी मिराकल ठरू शकतो। गेले अनेक दिवस, कदाचित महिने तुम्ही पैशांच्या चणचणीमुळे रात्रीची झोप गमावली आहे। घराचं भाडं असो, मुलांची फी असो किंवा व्यवसायात झालेलं नुकसान, या सगळ्या चिंतांनी तुम्हाला घेरलं होतं। पण 4 एप्रिलला भाग्याची कवाडं उघडणार आहेत। कर्क राशीच्या व्यक्तींना लक्ष्मी प्रसन्न होते, पण ती तुमच्या कष्टाची परीक्षा घेऊनच येते। आज दुपारी 12 ते 4 या दरम्यान एखादा असा मार्ग सापडेल जिथून तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील। जे लोक नोकरी शोधतायत त्यांना आज एखादा फोन कॉल येईल जो तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल। ही प्रगती सहजासहजी मिळालेली नाही, तर तुम्ही जे रक्ताचं पाणी केलं, जो अपमान सहन केला, त्या प्रत्येक अपमानाचा बदला आज तुमचं यश घेणार आहे। तुमचे शत्रू जे तुम्हाला कमी लेखत होते ते आज तुमचं ऐश्वर्य पाहून अवाक होतील। फक्त एक करा, आज लक्ष्मीची पूजा करताना ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करायला विसरू नका। मानसिक ताण। आता आपण त्या विषयाकडे वळूया जो तुमच्या काळजाला घरे पाडेल, तो म्हणजे मानसिक ताण। कर्क राशीच्या लोकांसाठी पैसा दुय्यम असतो, त्यांच्यासाठी नाती सर्वात मोठी असतात। पण दुर्दैव असं की नातीच त्यांना सर्वात जास्त रडवतात। आज 4 एप्रिलला तुमच्या जवळच्या, अगदी रक्ताच्या नात्यातील किंवा खूप विश्वासाच्या व्यक्तीकडून तुमची उपेक्षा होऊ शकते। तुम्ही ज्यांच्यासाठी स्वतःला झिजवलं तेच आज तुम्हाला म्हणतील की तुम्ही आमच्यासाठी केलं तरी काय। हे शब्द तुमच्या कानावर पडताच तुमचं हृदय पिळवटून निघेल। हा ताण तुम्हाला घरात बसू देणार नाही। तुम्हाला वाटेल की कुठेतरी लांब निघून जावं, पण माझ्या कर्क राशीच्या वीरांनो, रडणं तुमची कमजोरी नाही, तर ती तुमची माणुसकी आहे। आज कोणाशीही वाद घालू नका, शांत रहा, कारण आज तुमच्या शब्दांपेक्षा तुमचं मौन समोरच्याला जास्त टोचणार आहे।
हा ताण कमी करण्यासाठी आज पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावा, तुमच्या मनाला शांती मिळेल. दुपारची वेळ आणि भविष्याची चाहूल. दिवसाचा मध्यभाग म्हणजे दुपारची वेळ ही तुमच्यासाठी क्रांतीची ठरेल. एखादा जुना मित्र किंवा नातेवाईक भेटेल जो तुम्हाला भविष्यातील मोठ्या संधीबद्दल सांगेल. आज तुम्हाला तुमचं जुनं घर किंवा जमीन या संबंधित काही सकारात्मक बातम्या मिळू शकतात. पण सावधान, ही वेळ जितकी संधी घेऊन येतेय तितकीच ती धोक्याचीही आहे. कोणावरही अंधळेपणाने विश्वास ठेवू नका. तुमच्या योजना कोणालाही सांगू नका, कारण तुमचे जवळचेच लोक तुमच्या यशावर नजर लावून बसले आहेत. तुमची प्रगती ही तुमच्या शांततेत दडलेली असावी. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तुम्हाला एक विशेष अनुभूती येईल. तुम्हाला जाणवेल की इतके दिवस तुम्ही ज्या गोष्टींसाठी रडत होता त्या किती क्षुल्लक होत्या. स्वामींची कृपा तुमच्यावर बरसत आहे, फक्त ती ओळखण्याची नजर आज तुम्हाला मिळणार आहे. तुम्हालाही असं वाटतं का की कर्क राशीच्या लोकांच्या वाट्याला इतर राशींपेक्षा जास्त संघर्ष येतो? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या प्रत्येक कमेंटने मला अधिक बळ मिळतं. कौटुंबिक सौख्य आणि कर्माचा सिद्धांत. माझ्या कर्क राशीच्या माता भगिनींनो आणि बांधवांनो, आता आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या घराच्या उंबरठ्याशी जोडलेला आहे. कर्क राशीसाठी घर हेच त्यांचं विश्व असतं. पण 4 एप्रिलचा हा शनिवार तुम्हाला एका वेगळ्या वळणावर आणून उभा करणार आहे. आज तुम्हाला तुमच्या मुलांच्या किंवा जोडीदाराच्या वागण्यातून काहीतरी नवीन शिकायला मिळेल. कदाचित आज तुम्हाला जाणीव होईल की तुम्ही ज्यांच्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करत आहात त्यांना तुमच्या पैशांपेक्षा तुमच्या वेळेची आणि प्रेमाची जास्त गरज आहे. आज घरामध्ये थोडा तणाव असू शकतो, पण हा तणाव तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुमच्यातील नाती अधिक घट्ट करण्यासाठी येणार आहे. कर्माचा हिशोब. शनिदेव जेव्हा कर्क राशीकडे पाहतात तेव्हा ते तुमच्या कर्माचा आरसा तुमच्या समोर धरतात. जर तुम्ही भूतकाळात कोणाचे मन दुखावले असेल तर आज त्याची जाणीव तुम्हाला होईल. पण घाबरू नका. कर्क राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची क्षमा करण्याची वृत्ती. आज जर कोणी तुमची माफी मागायला आले असेल तर त्यांना मोठ्या मनाने माफ करा. हेच पुण्य आज तुमच्या आर्थिक प्रगतीतील अडथळे दूर करणार आहे. आज संध्याकाळी घरात देवापाशी बसून एक विनवणी करा की हे देवा, मी कोणाचे वाईट केलं नसेल तर माझेही वाईट होऊ देऊ नको. हा विश्वास आज तुम्हाला त्या मानसिक ताण सहन करण्याची शक्ती देणार आहे. लक्षात ठेवा, तुमची रास चंद्राची आहे. चंद्रालाही ग्रहण लागतं, पण तो पुन्हा तितक्याच तेजाने चमकतो. आजचा दिवस तुमच्यासाठी तेच ग्रहण आहे जे उद्याच्या लख्ख प्रकाशासाठी गरजेचं आहे. तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही एक आधारस्तंभ आहात आणि हा स्तंभ आज डगमगून चालणार नाही. मनातील भावनिक साध. माझ्या कर्क राशीच्या लोकांनो, तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसायला कदाचित कोणी येणार नाही, पण लक्षात ठेवा, तुमची स्वामी कृपा तुमच्या पाठीशी आहे. 4 एप्रिलची रात्र जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा स्वतःच्या मनाला विचारा की मी आज कोणाचं मन तर नाही ना दुखावलं. तुम्ही खूप सोसला आहात, खूप रडला आहात, पण हा शनिवार तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा शेवटचा अध्याय ठरू शकतो. पैशांनी खिसा भरेल पण मन मात्र रिक्त वाटेल. अशा वेळी शांत रहा. ही वेळही निघून जाईल. तुमची आई, तुमचे मुलं यांच्याकडे पहा, त्यांच्या हसण्यातच तुमचं यश आहे. व्हिडिओ संपवण्यापूर्वी फक्त एकच सांगेन, डोळ्यातलं पाणी पुसून टाका. 4 एप्रिलची ही रात्र तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा शेवटचा अध्याय ठरू शकते. तुमची स्वामी कृपा, तुमची कुलदैवता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. तुम्ही एकटे नाही आहात. मी आणि तुमचे स्वामी नेहमी तुमच्या सोबत आहोत. भेटूया उद्याच्या राशी भविष्यात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. शुभम भवतु. तर हे होतं आजचं राशी भविष्य, आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमय आणि प्रगतिकारक जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.